नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 9 अभ्यासणार आहोत आणि या पाठाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। या पाठाचे शीर्षक आहे विद्या प्रशंसा। विद्या प्रशंसा ही एक कविता आहे। या कवितेमध्ये कवीने विद्येची स्तुती केलेली आहे। विद्या म्हणजे काय? ज्ञान, आणि प्रशंसा म्हणजे स्तुती। तर या कवितेमध्ये कवीने ज्ञानाची स्तुती केलेली आहे, प्रशंसा केलेली आहे। चला तर आपण कविता विस्तारित रूपात अभ्यासून घेऊया। विद्या प्रशंसा ही कविता अभ्यासण्यापूर्वी आपण या कवितेचे जे कवी आहेत त्यांच्याबद्दल संक्षिप्त माहिती जाणून घेऊया। कृष्णशास्त्री चिपळूणकर, जन्म 1824 आणि मृत्यू 1878। भाषांतरकार, रसिक पंडित म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकर प्रसिद्ध आहेत। मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात। पद्यरत्नावलीत त्यांनी मेघदूतचा रसाळ अनुवाद केला आहे। मेघदूत हे छोटंसं नाटक संदर्भातील पुस्तक आहे। ते हिंदीमध्ये लिहिलेलं गेलेलं आहे आणि त्याचं मराठीमध्ये अनुवाद किंवा भाषांतर कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी केलेलं आहे। तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी रासेलस ही सॅम्युएल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी, सॉक्रेटिसचे आत्मचरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत। बघा, आता कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर हे भाषांतरकार होते। भाषांतरकार म्हणजे एका भाषेमध्ये लिहिलेलं कोणतेही साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतरित करणे किंवा अनुवादित करणे। म्हणजे इतर भाषेतील ग्रंथ, काव्य, कादंबऱ्या ह्या मराठी भाषेमध्ये त्यांनी भाषांतरित केलेलं आहे, म्हणजेच अनुवादित केलेलं आहे, म्हणून त्यांना भाषांतरकार असे म्हटले जाते। अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हातोटी प्रत्ययास येते। तशा रीतीने आपण कवींचा संक्षिप्त परिचय पाहिलेला आहे। आता या कवितेतील सारांश आपण संक्षिप्त रूपाने पाहूया। प्रस्तुत कवितेत विद्येची थोरवी सांगितलेली आहे। दुसऱ्याला विद्या दिल्याने ती कमी होत नसते, तर वाढतच असते। माणसाला संकटातून मार्ग दाखवत असते। विद्येमुळे माणसाच्या सर्व दुःखांचे निवारण होऊ शकते। विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही। वाटाड्या म्हणजे रस्ता दाखवणे, मार्ग दाखवणे। कधी कधी आपण रस्ता चुकतो, मार्ग चुकतो, किंवा आपल्याला असे प्रसंग येतात की आपण कोणत्या मार्गाने जावे, काय निर्णय घ्यावे हे आपल्याला कळत नाही। ज्याप्रमाणे एखादा मित्र आपल्याला ह्या प्रसंगात, संकटात सहायता करतो, त्याचप्रमाणे ही विद्या सुद्धा आपल्याला त्या मित्राप्रमाणेच मार्ग दाखवायचं कार्य करत असते। म्हणून विद्येसारखा वाटाड्या मित्र कोणीही नाही असे विद्येचे महत्त्व ह्या कवितेमध्ये सांगितलेले आहे। प्रस्तुत कविता ही आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहातून घेतलेली आहे। आतापर्यंत आपण कवीचा परिचय आणि कवितेचा सारांश पाहिलेला आहे। आता आपण कविता अभ्यासूया। ऐका, वाचा आणि म्हणा। विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी। न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी। देऊनी किंवा भोगूनी उणे न होता सदैव वाढत असे। ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण हा दुजांत वसे। नानाविध रत्नांची कनकांची आसती भूषणे फार, परी
विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवनी हित कर विद्येसारखा सखा नाही. अनुकळती जयाला नित्यतयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपायही सुचवी. चिंतित फळ देऊनिया कल्पतरू परी मनोरथ पूर्वी. या परी सखल सुखेची देई दुःखे समस्त जीवारी. त्या विद्या देवी ते अनन्य भावे सदा भजा भारी. कवितेचं आपण वाचन करून घेतलेलं आहे. आता आपण कविता समजून घेऊया. कवितेच्या पहिल्या ओळीमध्ये म्हटलेलं आहे की विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व या जगा माझे. ह्या म्हणजे या जगा माझी म्हणजे ह्या जगामध्ये, ह्या विश्वामध्ये, ह्या संसारामध्ये मनुष्याला मानवाला आले श्रेष्ठत्व. श्रेष्ठत्व म्हणजे महत्व, आले म्हणजे मिळणे. तर ह्या जगामध्ये, या विश्वामध्ये मनुष्याला मोठेपणा कुणामुळे मिळालेला आहे तर या विद्येमुळेच मिळालेलं आहे. विद्या म्हणजेच काय तर ज्ञान. आता बघा, आपण जसे जसे एक एक इयत्ता, एक एक वर्ग आपण पुढे पुढे जातो तसं तसं आपलं ज्ञान वाढत जातं. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी नवीन नवीन ज्ञान देऊन जातात की नाही. तर मग इथे कवी सांगत आहेत की या जगामध्ये अनेक सजीव आहेत. मनुष्य आहे, पशु आहेत, पक्षी आहेत, वनस्पती आहेत की नाही. पण या सगळ्यांमध्ये मनुष्य या सजीवालाच या जगामध्ये का श्रेष्ठ मानलं जातं. कारण की विद्या म्हणजे ज्ञान ग्रहण करणे, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ते व्यक्त करणे किंवा त्याचा उपयोग करून घेणे ह्या इतर सजीवांना शक्य आहे का. नाही, तर ते फक्त मानवालाच शक्य आहे. म्हणून इतर सजीवांपेक्षा या जगामध्ये फक्त मनुष्यालाच मोठेपणा मिळालेला आहे किंवा श्रेष्ठ स्थान मिळालेलं आहे, उच्च दर्जा मिळालेला आहे. तर हा मनुष्याला इतर सजीवांपेक्षा जो काही उच्च दर्जा मिळालेला आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे ही विद्याच आहे. न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. असाध्य म्हणजे जी साध्य होऊ शकत नाही असे. मग बघा, ह्या विश्वामध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ती असाध्य होऊ शकत नाही, म्हणजे अशक्य. अशी कोणती गोष्ट आहे का ती कधीच पूर्ण होऊ शकत नाही, कधीच ती शक्य होऊ शकत नाही, कधीच ते साध्य होऊ शकत नाही का. नाही, अशी एकही गोष्ट नाही की ते साध्य होऊ शकत नाही, शक्य होऊ शकत नाही. तर एखादी असाध्य, कठीणातील कठीण गोष्ट सुद्धा सोपी होऊन जाते किंवा साध्य होऊन जाते किंवा शक्य होऊन जाते. तर त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे काय, ही विद्या. ही न दिसे एकही वस्तू की ह्या जगामध्ये अशी एकही वस्तू नाही आहे की ती विद्येमुळे शक्य होऊ शकत नाही. बघा, आपण कोणतेही संकट येऊ दे, कोणतेही समस्या येऊ दे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ह्या विद्याद्वारे जे ज्ञान प्राप्त होतं, ह्या शिक्षणाद्वारे आपल्याला जे ज्ञान प्राप्त होते, त्या ज्ञानाच्या माध्यमातून आपण कोणत्याही गोष्टी, अशक्य गोष्टी आपण शक्य करून दाखवतो. आपण आपला इतिहास वाचलेला आहे किंवा मागील इयत्तेपासून तुम्ही पाहिलेलं आहे की अशा किती गोष्टी, अशा किती समस्या आपल्या देशावरती आलेल्या आहेत. इतिहासामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा इंग्रजांनी आपल्या देशावरती राज्य केलं होतं त्यावेळेस ती गोष्ट अशक्य होती की नाही. पण जेव्हा क्रांतिवीरांनी, नेत्यांनी ही विद्या ग्रहण केली तर ती अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करून दाखवली. अशी कोणती गोष्ट आहे की मानवाने बघा प्रगती केली. आधी मानवापासून आपण पाहिलं की जेव्हा तो अग्नीचा शोध म्हणू दे किंवा चाकाचा शोध म्हणू दे, हत्यारांचा शोध म्हणू दे किंवा कृषी शेतीचा शोध बघा, तर प्रत्येक युगामध्ये त्याने काय केलेत, असे कल्प होऊन गेले, असे शतक होऊन गेले, पण या विद्येने जगामध्ये अशी एकही गोष्ट ठेवलेली नाही की ती अशक्य नाही. आणि हे पाठीमागचं कारण आहे की ही
ज्ञान हे विद्या हे एकमात्र गोष्ट आहे की त्याच्यातून अशक्य गोष्टी सुद्धा शक्य झालेल्या आहेत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपण ह्यापूर्वीचा जो पाठ अभ्यासलेला आहे, धाडसी कॅप्टन राधिका मेनन, बघा त्यांनी काय केलं होतं, धाडस केलं. शौर्य, त्यांना उगाचच पुरस्कार मिळाला का? नाही, तर त्याच्यासाठी त्यांनी साहस केलं, धाडस केलं की नाही. पण ते धाडस त्यांना कुठून आलं? अत्यंत अशक्य अशी गोष्ट होती. समुद्रामध्ये वादळ आलं होतं आणि समुद्राच्या पाण्याने अत्यंत रौद्ररूप धारण केलेलं होतं आणि त्यावेळेस एक छोटी नाव अडकली होती त्या वादळामध्ये आणि त्या नावेमध्ये जवळजवळ 7 मच्छीमारी होते. अत्यंत अशक्य अशी गोष्ट त्यांना वाटत होती, परंतु त्यांच्याकडे जे ज्ञान होतं, या विद्येचा उपयोग करून त्या अशक्य गोष्टीला सुद्धा त्यांनी शक्य करून दाखवलं. आणि अशा रीतीने त्यांच्या जवळ ज्ञानाचा उपयोग करून, त्यांना प्रयत्नाची जोड देऊन त्यांनी जवळ 7 लोकांचा जीव वाचवला. म्हणजे अशक्य गोष्टी, अत्यंत कठीण अशी गोष्ट, ती केवळ मात्र त्यांच्या ज्ञानामुळेच त्यांना हे शक्य झालेलं आहे. पुढे कवी सांगतात, देऊनी किंवा भोगुनी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. की देऊनी किंवा भोगुनी, की बघा आपण म्हणतो की आपल्या जवळची एखादी गोष्ट जर दुसऱ्याला आपण दिली तर ती आपल्याकडे राहते का? कमी होते की नाही? कमी होते. जर आपल्याकडे खूप पैसे असतील, धन असेल, संपत्ती असेल, तर आपल्या त्या संपत्तीमधून काही संपत्ती आपण जर दुसऱ्याला दिली तर आपली जवळची संपत्ती काय होते? कमी होते. किंवा भोगुनी, भोगुनी म्हणजे उपभोग घेणे, अनुभव घेणे. की बघा एखादी वस्तू, आता जर आपण पाहूया, पुस्तकाचं उदाहरण घेऊया की तुमच्याकडे इयत्ता 8वीचं पुस्तक आहे की नाही, ह्या पुस्तक तुम्ही ह्या वर्षी घेतलेलं आहे, म्हणजे त्याचा तुम्ही उपभोग घेत आहात, ते भोगत आहेत, अनुभव घेत आहात. ते पुस्तक तुमच्याकडे आहे, पाठ्यपुस्तक, आणि हे पाठ्यपुस्तकाचा तुम्ही उपभोग घेतात आणि त्या उपभोग घेत असताना तुम्ही काय करताय? तुमच्या ज्ञानामध्ये भर टाकत आहात. आता हे 8वीचं पुस्तक, जेव्हा तुम्ही 8वी पास व्हाल तेव्हा ते पुस्तक तुम्ही काय करणार? दुसऱ्याला उपभोगायला देणार. दुसरा कोणीतरी त्या पुस्तकाचा उपयोग करणार. म्हणजे तुम्ही उपभोग घेतल्यानंतर, तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुमचा अनुभव, तुमचा उपभोग दुसरा विद्यार्थी सुद्धा करणार आहे. त्याच्यानंतर त्याने तो उपभोग घेतल्यानंतर, त्याने तो अनुभव घेतल्यानंतर पुन्हा त्याच्या नंतरचा विद्यार्थी सुद्धा त्याचा अनुभव घेणार आहे. म्हणजे हा जो काही विद्येचा, ज्ञानाचं ग्रहण करण्याची जी काही प्रोसेस आहे ती काय आहे? कमी होत नाही, ती उलट वाढत जाते. 8वीचं किंवा जे ज्ञान तुम्ही घेतलेलं आहे ते ज्ञान तुम्ही दुसऱ्याला सुद्धा उपभोगायला देत आहात. म्हणजे त्याच्यामध्ये उणे नाही होत. उणे म्हणजे कमी होणे, वजा होणे. ऊन आपण याला गणिती भाषेमध्ये आपण त्याला वजा म्हणते. म्हणजे पण काय की विद्या ही एकमेव अशी गोष्ट आहे की ती देऊन, आपल्याजवळ ज्ञान दुसऱ्यांना देऊन, किंवा आपल्याजवळ ज्ञानाचा तो साठा उपभोग घेतल्यानंतर दुसरा सुद्धा तो जेव्हा उपभोग घेतो तर त्याच्यामध्ये कमतरता होत नाही, कमी होत नाही, उलट ते वाढतच जाते. उणे न हो सदैव वाढत असे. सदैव म्हणजे नेहमी, वाढत असे म्हणजे अधिक जास्त भर पडणे की नाही. आता जर समजा धन दौलत आपण काय केलं? उपभोग घेतला, तर त्याचा तो उपभोग घेत असताना ती कमी होत जाते की नाही, म्हणजे ती उणे होते. किंवा आपल्याजवळ धनसंपत्ती आपण दुसऱ्याला दिली तर ती उणे होते म्हणजे कमी होते. पण विद्या हे एकमात्र अशी गोष्ट आहे की आपण त्याचा उपभोग घेतल्यानंतर सुद्धा त्याचा दुसरे जेव्हा उपभोग घेतात त्याच्यामध्ये कमी न होता ती वाढतच जाते. ऐसे एकच विद्या धन अद्भुत गुण हा दुजात वसे. अद्भुत गुण न हा दुजात वसे. की बघा असे हे एक विद्या एकमात्र धन आहे. धन म्हणजे बघा, आता आपण म्हणतो माझ्याकडे खूप संपत्ती आहे, तर आपल्या संपत्तीमध्ये वाटेकरी असतात, पण आपल्या ज्ञानामध्ये आपण कोणाला वाटेकरी करू शकत नाही. आता मी म्हणू शकते का, चला माझ्याकडे एवढं ज्ञान झालेलं आहे तर मी हे माझं ज्ञान, मी अर्ध ज्ञान मी माझ्या कोणाला तरी नातेवाईकाला देते, माझ्या मित्राला देते, माझ्या नातेवाईक आप्तेष्टांना देते, असं मी म्हणू शकते का? नाही. माझ्याकडे हे एकमात्र अशी संपत्ती आहे की ती अद्भुत आहे.
अद्भुत गुण न दुजात वसे, की मी त्याच्यामध्ये वाटेकरी नसणार, पण मी जेवढे देणार तेवढं ते जास्त वाढत जाणार, तेवढं ते जास्त वाढत जाणार, त्याच्यात अजून भर पडत जाणार. मग असा हा अद्भुत गुण केवळ मात्र कोणामध्ये आहे? विद्यामध्येच आहे. अद्भुत गुण ना हा दुजात वसे, तर त्याचा हा काय अद्भुत गुण आहे ना, तो दुसरं कशामध्येच हा गुण आपल्याला पाहायला मिळत नाही. नानाविध रत्नांची कनकांची असते भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. भूषणे, भूषणे म्हणजेच काय? अलंकार. दागिने. बघा आता आपण दागिने घालतो की नाही, स्त्रिया तर अत्यंत आवडतं स्त्रियांना दागिने घालणं, पुरुषांना पण आवडतं. मग आपण काय करतो? नानाविध रत्नांपासून कनकांची म्हणजे सोन्यांचे आपण अलंकार तयार करतो आणि आपण आपलं सुंदरता, आपले सौंदर्य वाढवत असतो. पण विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. आपल्याकडे किती अलंकार असतात, किती दागिने असतात आणि अप्रतिम असे दागिने असतात, परंतु या सगळ्या दागिन्यांमध्ये विद्यासारखा शोभावंत असा दुसरा कोणताही अलंकार किंवा दागिना नाही. कवितेमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ जाणून घेऊया. शब्दार्थ: विद्या प्रशंसा, ज्ञानाची स्तुती, श्रेष्ठत्व, मोठेपण, उच्चतम गुण, जगामाजी दुनियेमध्ये, असाध्य, जे साध्य होत नाही ते, जे मिळवता येत नाही ते, भोगुनी अनुभव घेऊन, आस्वाद घेऊन, उणे वजा कमी, दुजात दुसऱ्या गोष्टीत, वसे वसणे, राहणे, निवास करणे, कनक सोने, भूषणे अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण या भागात काय शिकलो? या भागामध्ये आपण कवितेतील काही ओळींचा अर्थ समजून घेतला आणि कठीण शब्दांचा अर्थ समजून घेतला. कवितेतील पुढील ओळींचा अर्थ आपण समजून घेणार आहोत, पण पाठाच्या पुढील भागामध्ये. धन्यवाद.